रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी बोला. आपण बामणी या गावामध्ये आहोत बघा आणि भागवत कथेची नेमकीच सांगता म्हणजे पूजा चाललेली आहे. तरुण हे परमार्थकड नसतात, पण आज तरुण सकाळपासून मी बघतो भरपूर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. बाळा, आपण कुठून आले आणि गाव नाव सर्व काही सांगा आम्हाला. माझं नाव अजय जोशी आहे. मी राहणार बामणीचं आहे, बरं. पण मी राहतो पुण्याला. पुण्याला? माझं शेगाव कुठलं काम आहे, बरं. तर मी भागवतासाठी गावाकडे आलोय. कसे आले बरं तुम्ही गावाकडे? मग वेळ कशी मिळाली? आता भागवत म्हटल्यावर वेळ काढावं लागते. वा वा. पुण्याला काय करता आपण? पुण्याला शेगाव कुठलं काम आहे माझं, बरं. वा वा. बिझनेस. बरं, किती दिवस झाले आता भागवत कथा ऐकली? 7 दिवस झाले. रोज पण ऐकता? रोज रोज. वा वा. कशी वाटली कथा? कशी वाटली? कथा म्हणजे एक नंबर. कथा काय पाहिजे काम वा. नाही. श्रीमद भागवत कथा एक नंबर. बरं, तरणे मुलं आमच्या इकडे परमार्थकडे तेवढे नसतात, पण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी. तरणा अतिशय भाग्यवंत आहे. आणि तुम्ही वेळ कशी वेळ दिली? तुम्हाला काय वाटलं? दरवर्षी मी भागवताला येत असतो. हा. दरवर्षी मला कळते तसं मी दरवर्षी भागवता येतो. आणि भागवती महाराज पण आमच्या घरी राहतात. म्हणजे तुमचा घराणापुरीचं वारकरी आहे का? तुमच्या आजोबाचं काय नाव आहे? गजानन जोशी. बरं. ब्राह्मण. वा. आणि वडिलाचं? रमेश जोशी. वा. म्हणजे तुम्ही ब्राह्मण कुळामध्ये आहेत. हा. जन्मानं जायते शूद्र संस्कारात द्विज उच्यते. कारण अनेक वर्ण आहेत, यापैकी ब्राह्मण वर्ण हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या घराण्यामध्ये त्या वर्णामध्ये तुम्हाला जन्म मिळाला म्हणजे तुम्ही पण भाग्यवान आहेत, नाही का? गळ्या मला वाटतं तरुणांनी आपल्या काकासाठी एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. माऊली ज्ञानेश्वर महाराज की